नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यामध्ये मी साफ साफ सांगितलंय की हा व्हिडिओ मी बनवतोय तो अभिजित दिपके या झुरळ पक्षाचे जे संस्थापक आहेत त्यांच्या पालकांची म्हणजे आई वडिलांची न घेतलेली मुलाखत. म्हणजेच ही मुलाखत खरोखरीची नाहीये. मी दिपकेच्या आई वडिलांना भेटलेलो नाही किंवा त्यांची माझी भेट झालेली नाही किंवा त्यांच्या माझ्यात कुठलाही संवाद झालेला नाही, पण तरीही मी त्यांची मुलाखत घेतली आहे अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा खरा व्हिडिओ नाही, हा कल्पना विलास आहे हे लक्षात घ्या. आणि हा कल्पना विलास करावा असं मला का वाटलं ते आधी सांगतो. की दिल्लीतून लोकांनी ज्याला हाकून लावला असा झुरळ पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके 4 दिवसात दिल्लीहून हात हलवत सीझन 2 जंतर मंतर सीझन 2 वगैरे बोलणारा अभिजित दिपके आणि त्याचे सवंगडी हळूहळू करत दिल्लीतून पांगले. कारण ढुंगणावर लाथ मारून दिल्लीच्या नागरिकांनी यांना दिल्लीतून हाकून लावलेलं आहे. हाकून लावलेलं आहे. कारण सरळ आहे की झुरळ ही घाण असते आणि अशी घाण जी गेल्या महिन्याभरामध्ये दिल्लीकरांनी अनुभवली, अशी घाण आपल्या पुढच्या पिढ्यांना आणि त्यांच्या संस्कारांना आणि त्यांच्या जगण्याला कीड लावून त्याची पार नासाडी करून टाकेल. तर अशी कीड आपल्याकडे नको म्हणून दिल्लीकरांनी यांना हाकून लावले. कांगावा करणं हा तर अशा लोकांचा नेहमीच बाणा असतो. त्यामुळे बघा, आम्हाला दिल्लीत बैठक घ्यायची होती पण आम्हाला बैठक घ्यायला हॉल मिळत नाही कारण हॉलवाल्यांना भाजप आणि सरकारकडून दमदाटी केली जाते असा कांगावा करून झाला. अरे तुमची लायकी काय? कुठचीही रोगराई आपल्या घरात कोणी घेत नाही, कोणी घेत नाही. आत्ता आत्ता 4-5 वर्षापूर्वीपर्यंत अवघ्या जगाने करोना नावाचा अनुभव घेतलेला आहे. करोना काय होता? लोक आपल्या घराबाहेर पडत नव्हते, कोणाला आपल्या घरी येऊ देत नव्हते. का देत नव्हते? त्याच्याबरोबर तो कोविड-19 नावाचा व्हायरस येईल, विषाणू येईल आणि आपल्याला मरावं लागेल. त्यापेक्षा 2 गज दुरी, मास्क जरुरी. अशा लोकांबरोबर बोलू नये, अशा लोकांना 4 हात दूर ठेवावं. अशा रीतीने आपण कोविडला सामोरे गेलो. नेमकी तीच गोष्ट झुरळ पार्टीची सुद्धा आहे. या लोकांनी पुढच्या पिढीला, तरुण पिढीला, जेनझी म्हटल्या जाणाऱ्या पिढीला किती कीड लावली आहे ह्याचे शेकडो व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यांना साधी सरळ सभ्य भाषा बोलता येत नाही, शारीरिक आणि गलिच्छ पद्धतीच्या शिव्या या त्यांना प्रतिष्ठित वाटतात आणि यांचे नेते परत उजळ माथ्याने सांगतात की गाली गलोच अपराध कम हुआ. सभ्य समाजामध्ये सार्वजनिक ठिकाणी जे शब्द वापरू नयेत ते अगदी कॅमेऱ्यासमोर अभिमानाने, कौतुकाने बोलणाऱ्या मुली आणि मुलं आपण बघितली. हा कॉकरोच जनता पार्टी नावाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव आहे आणि म्हणून तो प्रादुर्भाव जंतर मंतर पर्यंत मर्यादित होता. ठीक आहे, त्या चीन मधल्या जिथे कोरोनाचा उद्भव पहिल्यांदा झाला त्या वुहान शहराला सगळ्यात पहिल्यांदा लॉकडाऊन करून तो बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली गेली. तरीही थोड्या कमी अधिक प्रमाणात तो जगभर पसरला. तसाच तो जंतर मंतर पर्यंत मर्यादित होता, तेव्हा लोकांना काही वाटलं नाही. पण ज्या वेळेला ही माणसं दिल्लीत किंवा इतरत्र उजळ माथ्याने वावरायला लागली तेव्हा दिल्लीच्या लोकांनी सावध होऊन जर यांचा बंदोबस्त सरकार किंवा पोलीस आणि प्रशासन करत नसेल तर आपण यांचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून एका पार्कामध्ये बैठक घ्यायला गेलेले हे अभिजित दिपकेचे जी झुरळं होती त्यांना दिल्लीच्या त्या नागरिकांनी, रहिवाशांनी पळवून लावलं. इथे नको, चालते, नाही तर मार खाल. शेवटी पोलीस संरक्षणामध्ये यांना त्या कॉलनीतल्या पार्क मधून बाहेर पडायला लागलं आणि जंतर मंतर सीझन 2 तिथेच बारगळला. कौतुकाने सीझन 2 म्हणून जो मीडिया नाचत होता ती मीडिया मधली झुरळ सुद्धा विसरून गेली. झुरळ
सीझन 2, सीझन 20 काय झालं त्याचं? आता कुठे कुठे गावागावात जाऊन तिथल्या शाळा सुधारणं, हे जेव्हा बघितलं आणि त्यावर सुद्धा अभिजित दिपकेचं कौतुक जे काही मीडिया दाखवत होता, त्यावरून माझ्या डोक्यात आयडिया आली की ज्या बातम्या मी बघितल्या, खरोखरच संडासात चप्पल बुडवून असल्या पत्रकारांना लोकांनी मारलं पाहिजे. जे काय अभिजित दिपकेचं हिंगोलीमध्ये कुठल्या तरी पिंपरी संतूक काय कुठच्या गावामध्ये जाऊन गावातल्या शाळेचं कौतुक मीडियावर दाखवलं गेलं, ते दाखवणाऱ्या पत्रकारांना लोकांनी झोडपून काढलं पाहिजे. कारण असे पत्रकार सामान्य प्रेक्षकाला मूर्ख समजत असतात आणि मूर्ख बनवायला बघत असतात. आणि म्हणून मला वाटलं की अभिजित दिपकेच्या मात्या पित्याची, जन्मदात्यांची एक न घेतलेली मुलाखत नावाचा व्हिडिओ केला पाहिजे. कारण तिथे जे काय अभिजित दिपके बरळला आणि जे काय कॅमेऱ्यातून चॅनेलवाल्यांनी दाखवलं, त्या खिडकीला उपमुख्यमंत्र्याचं कुठलं तरी पोस्टर चिकटवलं होतं. तिथे मुलांना काय ते वॉशरूमची सोय नव्हती, टॉयलेटची सोय नव्हती. मग अभिजित दिपके काय बालपणापासून 30 वर्षाचा होईपर्यंत अमेरिकेतच होता का? अमेरिकेच्या शाळेत अभिजित दिपकेचं बालपण गेलं का? मी त्याच्या वडिलांची कधीतरी ते जंतर मंतर चालू असताना मुलाखत बघितली. माझं नुकसान होतोय, तो माझा फोन उचलत नाही, मी 60-65 हजार रुपये पगार आहे, पण मी 90 लाखाचं कर्ज काढून याला उच्च शिक्षणासाठी पाठवला. याचा अर्थ तो इथे जन्माला आला ना, त्याच मराठवाड्यामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच भारतामध्ये तो जन्माला आला ना. आणि गावात जन्माला आला असेल तर तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच गेलाय ना. मग त्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 1995 ते 2005 या काळामध्ये पंचतारांकित टॉयलेट होती का? आज अभिजित दिपके दाखवतोय की बघा 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 इथे कसली टॉयलेट आहे. अरे, आज अशी टॉयलेट झाली का? आणि मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी अगदी पंचतारांकित टॉयलेट होती. सगळीकडे लाद्या चकचकीत लावलेल्या अशा जिल्हा परिषदेच्या मुताऱ्या या सुगंधित होत्या का? एक पत्रकार प्रश्न विचारणं हा आमचा अधिकार आहे. अरे, खरे प्रश्न विचारण्याची हिंमत करा. अभिजित दिपकेला तिथल्या तिथे प्रश्न विचारायला पाहिजे होता. हे तुझं गाव आहे, ही तुझी शाळा आहे म्हणतोस, तर तू जेव्हा ह्या शाळेमध्ये होतास तेव्हा तिथे टॉयलेट कसं होतं, तिथली मुतारी कशी होती, हे एक पत्रकार विचारत नाही का? अभिजित दिपके हगला तरी ती कशी बासुंदी आणि रबडी आहे हे सांगायचं काम तुम्ही घेतलेलं आहे मराठी मीडियाने. आणि म्हणून अभिजित दिपके त्या शाळेत गेला कुठल्या गावातल्या, तर तिथे टॉयलेट कसा, भिंती कशा अरे, अनेक ठिकाणी शाळा कोसळून पडल्यात. वडाच्या झाडाखाली कुठेतरी शाळा भरवली जाते. याही बातम्या बेशरम लोकांना तुम्हीच दाखवल्यात चॅनेलवर. अभिजित दिपके नव्याने दाखवतो. आणि म्हणून मला असं वाटलं की ते काल्पनिक एक मुलाखत करावी. आणि ती मुलाखत मी काल्पनिक म्हणून तुम्हाला सांगतो. आता अभिजित दिपकेचं कौतुकच करायचंय खोटं नाटक, तर त्याला मग एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलवलंच पाहिजे किंवा मुंबई तकच्या चावडीवर बोलवलं पाहिजे. पण आता दोघांना सगळ्यात आधी दाखवायचे म्हटल्यानंतर अभिजित दिपकेच्या आईला आणि वडिलांना एकाच वेळेला चावडी आणि कट्ट्यावर बोलवण्यात आलं. आणि तिथे जो त्यांच्यातला प्रेमसंवाद झालेला आहे, आपल्या पर जगत विख्यात असा पराक्रमी जो अभिजित नावाचा मुलगा आहे, त्याच्या बालपणीच्या गोष्टी साहिल जोशी आणि राजीव खांडेकर विचारतायत अशा स्वरूपाची एक कल्पना करा. मग विचारलं, अहो, तुमचा अभिजित हा कितव्या वर्षापासून चड्डी घालायला लागला हो? त्याच्या आधी त्याला लघवी लागली तर तो काय करायचा व कुठल्या टॉयलेटमध्ये जायचा? अभिजितला लघवी लागली की तो विमान पकडायचा आणि अमेरिकेला जायचा, बोस्टन मध्ये किंवा न्यूयॉर्क मध्ये लघवी करायचा आणि परत विमानाने यायचा. हे त्याच्या आईचं उत्तर असू शकेल. आपल्या मराठी मीडियामध्ये आणि मराठी चॅनेलवरच्या बातम्यांमध्ये
जर अभिजित दिपके याच्या बालपणीच्या लघवी संबंधीची बातमी करायची असेल तर बातमी कशी असेल? अभिजितच्या आई म्हणाल्या की नाही, आमच्या अभिजितला लघवीला लागलं की आम्ही ताबडतोब त्याला विमानाने बोस्टनला पाठवायचो आणि बोस्टनच्या मुताऱ्या भरलेल्या असतील तर आम्ही त्याला न्यूयॉर्कला पाठवायचो. मग तो न्यूयॉर्कच्या काय त्या हडसन नदीमध्ये लघवी करायचा आणि परत यायचा. दुसऱ्यांना चावडीवर बसल्यानंतर अभिजितची आई म्हणाली नाही नाही, तो पुढे आम्ही त्याला शाळेत घातला तर तो शाळेतून परत यायचाच नाही. शाळेमध्ये शिक्षकांची कटकट व्हायची. तर काय कटकट व्हायची? नाही म्हणा, त्यावेळेच्या अभिजित जेव्हा त्या पिंपरी संतूक नावाच्या गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होता तेव्हा तिथल्या टॉयलेटमध्ये इतका प्रचंड सुगंध दरवळत असायचा की अभिजित लघवी लागली म्हणून टॉयलेटमध्ये गेला की त्या मुतारीतून बाहेरच पडायचा नाही, ते हुंगत बसायचं, इतकी सुगंध. मग साहिल जोशीने प्रश्न विचारला अभिजित दिपकेच्या वडिलांना की अहो एवढं अत्तर आलं कुठून, एवढा सुगंध हा त्या अभिजितच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टॉयलेटमध्ये इतका सुगंध आला कुठून? मग अभिजितचे वडील म्हणाले काय आहे, त्याच्या शाळेमध्ये एक बिरबल नावाचे शिक्षक होते. तेच बिरबल जे बादशाच्या दरबारी एक बुद्धिमंत म्हणून काम करत होते. त्यांची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल बिरबलांची, की काहीतरी तो म्हणतो ना, बूंद से गई वो हौद से नहीं आती. एक बूंद, एक थेंब अत्तराचा पडला म्हणून बादशाची तारांबळ झाली. तर बिरबल हसला तेव्हा रागाने बादशाने दुसऱ्या दिवशी अख्खा हौदभर अत्तर ओतलं. ते अत्तर ओतलं, त्याचा काय उपयोग होता? तेव्हा आता ते अत्तर ओतलं आणि बिरबलने माफी मागितली. मग आता त्या अत्तराची विल्हेवाट कशी लावायची म्हणून बिरबल जो होता तो म्हणाला हे अत्तर मी घेऊन जातो. आणि मग तेच पुढे बिरबल म्हणून शिक्षक झाले अभिजित दिपकेचे आणि त्या पिंपरी संतूक गावामध्ये ते सगळं अत्तर आणलं आणि त्यांनी तिथल्या टॉयलेटमध्ये ओतून दिले. कित्येक वर्ष गेली पण त्या टॉयलेट मधला खुशबू संपत नाही, इतकं अत्तर तिकडे बिरबल सरांनी ओतलं, असं अभिजित दिपकेचे वडील म्हणाले. काल्पनिक मुलाखत आहे, कोणीही काही बोलू शकतो. अभिजित दिपके जर अधिकृतरित्या वाटेल ती बकवास करत असेल तर त्याच्या आई वडिलांची मुलाखत म्हणून मी काही खोटं न सांगू शकतो. तर सांगायचा मुद्दा असा की अभिजित दिपकेच्या वडिलांनी सांगितलं की बिरबल गुरुजींनी जे हौदभर अत्तर आणलं ते पिंपरी संतूक गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ओतून दिलं, त्यामुळे सगळ्या शेतांमध्ये अत्तर गेले. गावात कुठेही कोणी लघवी केली, घाण केली तरी त्याची दुर्गंधी येतच नाही. आणि अशा सुगंधी वातावरणामध्ये अभिजित दिपके वाढला. म्हणूनच पुढल्या काळामध्ये शाळेत तो जायला लागल्यानंतर त्याला बोस्टनला किंवा न्यूयॉर्कला आम्ही लघवीला पाठवत नव्हतो. बेशरम लोक पत्रकार किती झाले, एकाची हिंमत नाही अभिजित दिपकेला विचारायची की गधड्या, तू जेव्हा या शाळेमध्ये 20 वर्षापूर्वी शाळकरी विद्यार्थी म्हणून येत होतास तेव्हा टॉयलेट कसा होता, तेव्हा भिंती कशा होत्या, त्या संगे मरमर ताजमहालचे काढून इकडे लावले होते? एक पत्रकार त्याला विचारत नाही. पत्रकारिता बेशरम किती होत गेली आहे. आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. मोदी पत्रकार परिषद घेत नाही. अरे असल्या खोड्यांसाठी कोण पत्रकार परिषद घेईल? ज्यांना खोटच ऐकायचं असतं आणि मार्केटिंग करायचं असतं, अजेंडा चालवायचा असतो, त्यासाठी पंतप्रधानाकडे वेळ नाहीये वाया घालवायला. त्यासाठी तो सौरभ दास आहे, तुम्हाला असीम सरोदे आहेत, तुमचे उल्हास बापट आहेत, अभिजित दिपके आहे, ह्या सोयी करून दिल्यात ना तुम्हाला. बोलत बसा त्यांच्याबरोबर, दाखवत बसा. अभिजित दिपकेच्या जन्मदात्यांची, पालकांची ही म्हणून काल्पनिक मुलाखत करावी असं मला वाटलं. कारण मला ती सगळं अभिजित दिपके गावात गेला आणि बघितलं आणि ते काय काय बघून, अभिजित दिपके भडकले, अभिजित दिपके तडकले,
अरे एक डोकं ठिकाणावर ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही खेड्यात गेलात तर यापेक्षाही भयंकर शाळा आहे, आणि इतकं दूर जायची गरज नाही. मुंबई, ठाणे, कल्याण किंवा पुण्याच्या कुठल्याही जिल्हा परिषद महापालिका शाळेत गेलात तर हीच अवस्था बघायला मिळेल. महिनोन महिने सार्वजनिक मुताऱ्या साफ केलेल्या नसतात, म्हणून सुलभ शौचालय नावाचा उद्योग करावा लागला. पण वास्तवाशी पत्रकारितेचा संबंध काय उरलाय? आज मार्केटिंग जरांगेंचं करायचंय तर जरांगेंची काय ती ठेचा भाकर त्याचं कौतुक करत बस. जरांगे कडाडले, दडबडले, कडमडले. आता हळूहळू करत ठिपकेचं वारं कमी होतंय तर जरांगे पाटील बाहेर काढलाय. करत बसा बाळांनो, करत बसा. शेवटी जसं दिल्लीच्या नागरिकांनी थप्पड मारून, बेदम बडवून, धक्के मारून या झुरळ पार्टीला दिल्लीतून हाकून लावलं, तसं हळूहळू मराठी पत्रकारांना लोक रस्त्यात मारणार आहेत. अशा पद्धतीचा अजेंडा लोकांना आता कंटाळा आलाय, आणि त्यामुळे माईक घेऊन आला मार्याला का? नाही नाही, हा पत्रकार आहे ना, हा अजेंडावर आहे, मार्याला. लोक तुम्हाला रस्त्यात मारतील, मारतील. तेव्हा मित्रांनो, अभिजित दिपके, त्याचं बालपण, त्याची लघवी, त्याला येणारा सुगंध, तो हुंगत बसू देत मराठी पत्रकारांना. आपण थांबू. विषय आवडला लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.